नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर या दिवशी आम्ही ना गुरुपीठला दर्शनाला निघालो होतो, कारण रात्री दिंडोरीची सेवा झाल्यानंतर मग सकाळी मणी आणि मग नंतर आम्हाला गुरुपीठ करायचं होतं। तर इकडे छान पावसाचं वातावरण वगैरे झालं होतं आणि जो मेन रस्ता आहे गुरुपीठला जायचा तर त्या दिवशी तो बंद होता, काहीतरी काम चालू होतं रस्त्याचं, म्हणून आम्ही साईडने निघालो। तर मागे गुरुपीठच्या मागे बघा किती छान डोंगर दिसतंय, असं वाटतं भिंतच उभी केलेली आहे। आणि इतकं छान वातावरण झालं होतं ना त्या दिवशी, पाऊस पण लागला होता रस्त्यात। तर इथं पोहोचल्यानंतर ना पार्किंगला गाड्या लावायच्या आणि मग पायी वरती जावं लागतं। तर पार्किंग वगैरे फ्री आहे इथं, काही पैसे वगैरे लागत नाही। तरी बघा किती छान असं वातावरण, इथलं हिरवगार डोंगर वगैरे सगळं आजूबाजूला आहे, म्हणून खूप भारी वाटतं। आणि वातावरण असं झालं होतं ना की भारी वाटत होतं, अजून डोंगरांवर असे ढग उतरल्यासारखं। तर हे बघा तिथं पोहोचल्यानंतर ना वरती जाताना हा रस्ता आहे साईडने, तर इतकी हिरवेगार झाडं वगैरे ना, तर छान वाटतं एकदम। पहिले असं काहीच नव्हतं, पूर्ण ओपन होतं आणि रस्ताही हा कच्चा होता वरती जाईपर्यंत, मागून फिरून जावं लागतं डाव्या साईडने गुरुपीठला जाताना। तर हे बघा इथं वरती चढायला छान पायऱ्या वगैरे केल्या, आता खूप छान झालंय पहिल्यापेक्षा। तर इथं वरती गेल्यानंतर ना छान इथं एक औदुंबराचं झाड आहे वरती, तर खूप भारी वाटतं। आणि खूप मोठं शेड बनवले तिथं तर तिथं मेडिकल कॅम्प वगैरे नेहमी राहतात, म्हणून ॲम्ब्युलन्स वगैरे रेडीच राहतात तिथं। आणि आयुर्वेद, आरोग्य असे बरेच विभाग आहेत तिथं। तरी बघ किती भारी वाटत होतं, असं वाटत होतं कधी एकदाच आपण दर्शन घेतो स्वामींचं। तर आत गेल्यानंतर खूप सारे विभाग होते, आरोग्य तपासणी फ्री होती तिथं, संस्कार विभाग होते, रक्तदान शिबिर होते, तर असे बरेच हे चालतात तिथं छान। तर बरेच जे उपक्रम होते तेवढ्यांची माहिती इथं दिलेली होती। आणि एका साईडला स्वामी समर्थांपासून तर गुरु माऊलींपर्यंत जे घडले ते सगळं होतं तिथं, छान असे याच्यावर लिहिले होतं व्यवस्थित। आणि जे विभाग चालताय त्यांचे ते पण माहिती होती पूर्ण। तर खूप छान होतं तिथं, शूटिंग करणं वगैरे, फोटो अलाउड नव्हते, पण जेवढं घेता आलं तेवढं घेतलंय मी। तरी बघा पहिल्यापासून काय काय घडलंय, मोरे दादा आणि स्वामींबद्दल, गुरु माऊलींबद्दल तर सगळी माहिती होती छान। आणि खूपच छान असं दर्शन झालं होतं स्वामींचं। संध्याकाळची वेळ असल्यामुळे कसं थोडी गर्दी हळूहळू कमी होत होती, तर असं भव्य छान अशी दिव्य मूर्ती दिसत होती स्वामींची। आणि तिथून निघावंसंच वाटत नव्हतं, एवढं छान वाटत होतं तिथं खरंच गुरुपीठमध्ये गेल्या। आणि गुरुपीठच्या मध्यभागी स्वामींची छान अशी मूर्ती स्थापन केलेली, आणि साईडने सगळे देवी देवतांच्या छान छोटे छोटे मंदिरं करून मूर्ती। तर 3.5 शक्तिपीठ आपले तिथं दर्शन होतं, आणि पंचमुखी हनुमान पण दिसले मला तिथं। तर छान दर्शन घेतलं सगळ्या देवी देवतांचंही। आणि बाहेर निघालो जाते वेळेस तर डोंगरावर असे छान वेल पसरले होते, असं वाटत होते मोगऱ्याचेच फुलं आहे, पण एवढे सुंदर दिसत होते ते फुलं, कशाची होते माहिती नाही, पण भारी वाटत होते मोगऱ्याच्या फुलांसारखे। तर असं छानपैकी दर्शन झालं, इतकं छान वातावरण आहे तिथलं, निघूच वाटत नाही। तर खूप छान वाटलं तिथं जाऊन। तर नाशिकपासून 1-1.5 तास लागतो गुरुपीठला जायला, खूप लांब नाही। तर बाहेर आल्यावर छान फोटो वगैरे काढले होते आम्ही। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।